नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नंदुरबार येथे विजयी रॅलीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर 40 ते 50 जणांच्या जमावाने सशस्त्र हल्ला करीत दगडफेक केली. त्यात खिडक्यांची तावदाने व काचांची नासधूस झाली. याबाबत माजी आमदार चौधरी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात 29 जणांसह इतर 40 ते 50 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या गटाकडूनही दिलेल्या फिर्यादीवरून 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्रीच्या प्रकाराने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस प्रशासनासह दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी दाखल फिर्यादीवरून वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर माजी आमदार चौधरी यांच्या घरासह परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बोलेरो गाडीत बसवून चिरडा गावी घेऊन जात दोघांना मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना लोणखेडा येथे घडली. या प्रकरणी 5 जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेशी आमचा विश्वास व प्रेम जुळलेले आहे. ते कोणीही तोडू शकत नाही. पालिकेचे काम करताना विरोधी पक्षात असलेल्या नगरसेवकांचा देखील मान सन्मान करण्यात येईल. परंतु विकासाच्या आड राजकारण होत असेल तर आम्ही राजकारण करण्यास तयार आहोत. समन्वयातून विकासाची कामे सांगितल्यास सत्ताधारी या नात्याने नक्कीच करण्यात येतील, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. भरधाव वेगातील डंपरने प्रवासी टॅक्सीला धडक दिल्याने अपघातात 6 जण जखमी झाल्याची घटना लांबोळा येथे घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडणाची कुरापत काढून लोखंडी पाईपने मारहाण करीत एकाला जखमी केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील पाटपाडा येथे घडली. या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील रणजित सिंग दौलतसिंग राऊत यांच्या शेतात चोरी झाली आहे. चोरट्यांनी 20,000चा कृषीपंप, 8,000चे स्टार्टर, 2400 रुपयांची केबल बायर असा 32,400 रुपयांचा मुद्देमाल लांबिला आहे. याबाबत रणजित सिंग राऊत यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार मोतीराम बागुल करीत आहेत. तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी दरवर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाल्यावर कायमस्वरूपी पुलाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना स्वखर्चाने मातीचा भराव करून तात्पुरता रस्ता तयार करावा लागत आहे. यावर्षीही जानेवारी महिना सुरू झाला असतानाही नाल्यात पाणी वाहत असल्याने ऊस काढणी अडचणीत आली आहे. त्यामुळे बोरद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने रस्ता व पूल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात रविवारी क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मराठा समाजातील एकत्र कुटुंब असलेल्या 45 परिवारांना राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळ, प्रबोधन मंडळ, महिला व युवा परिवर्तन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी येथील माळी समाज मंगल कार्यालयात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी परिवर्तन चळवळीचे जिल्हाध्यक्ष किशोर साळुंखे होते. नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील केडी गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 60 उपकरणे मांडली होती. प्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी केले. प्रसंगी आदिवासी युवक क्रीडा विकास मंडळाच्या सचिव डॉ. विभूती गावित, सैनिकी शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे, प्राचार्य शरद पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन रजनी करेले यांनी केले, तर आभार शरद पाटील यांनी मानले. कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नर्मदा नदीकिनारी जलपूजन आणि नवस फेडण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता धडगाव पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कंबर कसली आहे.
धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुशा येथे ग्रामस्थांची विशेष बैठक पार पडली. या उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.